तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या जर्नीमध्ये. आणि आता आपण गावाकडे आलो होतो आणि तुम्ही मागे बघताय माझ्या एकदम कांदे वगैरे लावलेले आहे सगळे. आणि शेतकऱ्याच्या पोरात सर्वात डायरेक्ट रानातूनच होतं रे, कारण लाईटीचा भरोसा नसतो, लाईट कधी येते कधी नाही. आणि काल रात्री व्हिडिओ अपलोड नाही केला, मी माफी मागतो त्याच्याबद्दल. कारण आहे ना, गावाकडे रेंजचा प्रॉब्लेम इतका आहे ना की मला असं इकडे तिकडे भटकावं लागतं की 5Gची रेंज कुठे येते. तर असो, इथं रेंज कमी पण मनाला खूप भारी वाटतं रे. आत्ता डायरेक्ट हे बघा, इथं ऊसाचं रान आहे आणि पप्पा म्हणले मोटर चालू करतो, पाण्यावर थांबावं लागेल. म्हणलं थांबतो काय आता, काहीतरी केलं पाहिजे नाही का. पण हे काम करायला पण चांगलं वाटतं रे. इथं आपलं तुम्ही पाहू शकता, मागं एक नारळाचं झाड आहे माझ्या. त्या नारळ खूप लागले ते, आणि आपण ते आता थोड्या वेळाने काढणार आहे मस्तपैकी. स्टे हायड्रेटेड बॉयज. तर चला, हे कांद्याचं रान आहे आपलं, कांदे वगैरे लावले ते. असं थंडीचं वातावरण आणि पुढं माझ्या सूर्योदय हे बघू शकतो तुम्ही. हा, कोण व्हिडिओ व्हिडिओ काढतोय? युट्यूबला चॅनल आहे. हा, हाय करा, नमस्कार करा. नमस्कार. कसं वाटतंय मग इकडे गावाकडं? गावाचं वातावरण चांगलं आहे ना शहरापेक्षा? काढत होतो असेच व्हिडिओ वगैरे नाही का, मोटर चालू करायची वाटते त्याच्यामुळे थांबलो होतो. तरी आता लगेच सकाळच्या परी सगळं काम चालू करून दिलंय घराचं, एकदम म्हणजे आघाडीने काम चालू आहे. आणि असा सूर्योदय, वाव. घरी आलोय, आंघोळ वगैरे करायची, आंघोळ वगैरे करू, नाश्ता करू आणि भेटू काहीतरी नवीन आहे आज चॅनलला. गोठा आहे, हे घराचं काम चालू आहे इकडं. आणि हे आपल्या चुलत भावाचं घर आहे. हे खोराडा आहे कोंबड्यांचा, एकदम अवस्था त्याची बेकार झाली. नवीन घर करायचं आहे आपल्या कोंबड्यांना पण. कसे आहे. आणि हे आपली गाय, गरीब गाय. हे नुसते ओरडत, नुसतं खायला लागतं यांना. तर आपले इथं आजीनी वांगी वगैरे लावले ते, हे बघा तुम्हाला वांगी दिसत असतील. वांग्याची झाड आहे आपली. हे मांजर आहे ना, कुठं पण हिंडत असतं. तर मित्रांनो, हे अशी वांगे वगैरे लावलेत. हे हळद आहे. आणि हे खाली उपवासासाठी ह्याला काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा, नीट बघा, हे सगळं लावलेलं लांबपर्यंत आजीने. आणि आंब्याचं झाड आहे तिकडे खाली, पण आंब्याचे झाड आहे भरपूर. आणि असा मोहर आला ना ह्या वर्षी आंब्याला. एक नारळाचं झाड आहे, हे बघा आंब्याचं मोहर. बापरे, ह्या वर्षी ना मोकार आंबे लागणार आहे. इकडं पलीकडं जांभळाचं झाड आहे, इकडं पेरू आहे. गावाकडं असं एकदम मस्त वातावरण आहे. आणि हे गुरांसाठी केलेलं खाद्य आहे. गुरांचा आवाज येत असेल तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला, कारण पप्पांनी त्यांना टाकले खायला, पण ते त्यांना खूप खायला लागतं रे. कसं काय माहिती हो, जास्तच खाते ते जरा सड. हे आपला ट्रॅक्टर आहे. आणि महिंद्रा 415 सरपंच, हे रोटावेटर वगैरे. आणि इकडे आपली कांद्याची आरण आहे, खूप मोठी आरण आहे. बघू यावर्षी तरी लक लागते का कांद्याच्या बाजाराला. हे सरकार आहे ना शेतकऱ्यांच्या जीवनावर उठलेलं आहे. कांद्याला बाजार द्यायला पाहिजे राव, हमी भाव द्यायला पाहिजे डायरेक्ट. एवढी मोठी वाखार आहे बघा मित्रांनो आपली. आणि असं शेत आहे आपलं. तुम्हाला दुसरं शेत पण दाखवणार आहे, संध्याकाळी जाईल मी तिकडे, जिथून सगळ्या शेतीला आहे ना पाणी कुठून येतं तो सोर्स मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो. असं आपलं सगळं शेत आहे बघा माझ्या बॅकग्राऊंडला. आणि मस्त वाटतंय गावाकडे आलं. हे बघा सूर्यप्रकाश वगैरे भरपूर भेटतोय. आणि ह्या सगळ्या जमिनीला आहे ना पाणी कुठून येतं, त्या पाण्याचा सोर्स काय, एक खूप मोठा डॅम आहे. तर तिकडं मी जाणार आहे संध्याकाळी, तर तुम्हाला नक्की दाखवेल तो, की तिथून आपल्या सगळ्या मोटर आहे, पाईपलाईन केलेली आहे. आणि ते सगळं पाणी आपल्या शेतात येतं पाईपलाईनच्या द्वारे. तर ते सगळ्याचा सोर्स काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला भेटू, आता थोडं काम करू. मित्रांनो, निवांत काम वगैरे झालं आणि थोडी ना विश्रांती घेतली आपण झाडाखाली. आणि असलं भारी वाटलं ना असं. तर मित्रांनो, मस्त झोपणार होतो, पण पप्पाने आवाज दिला, म्हणले भाऊ लवकर घरी ये, वरती ये घराकडं, काहीतरी काम आहे. काही झोपून पण देत नाही रे पोरांना.
पण चला मित्रांनो, काम करायला लाजायचं नाही, काही असू दे. आता चाललोय घरी. हे बघू शकता माझ्या मागं तुम्ही, सगळीकडे आंब्याची झाडे आहे आपल्या. हे बघा, आपलं घर आहे, वरती काम चालू आहे ते, आणि सगळे आंब्याचे झाड आहे. हे इकडं पण, हे बघा आंब्याचं झाड. तर चला मित्रांनो, भाऊ काय काम सांगितले भेटू. ही एक खिडकी आणि पलीकडली एक खिडकी, आज एवढंच काम झालंय. आणि बघा आपला भाऊ बसला लगेच. अरे काहीतरी काम कर रे. काय तिथं बसलाय मोबाईल बघत, दात काढते वरून, गवंडी बाबाच्या हाताखाली त्याला मोकार राबून घेतलाय. बाबा कोंबड्यांकडे लक्ष द्यायला बस थांबले ते. मग संध्याकाळचं व्ह्यू दाखवतो, व्ह्यू, संध्याकाळचा व्ह्यू. ते पाहू शकता कसं आहे सूर्यास्त, एकदम असं प्रसन्न करून टाकणार वातावरण आहे. उकांड्याकडे लक्ष नका देऊ, सूर्यास्ताकडे लक्ष द्या. आणि हे इकडं अशी हिरवगार सगळीकडे. वाव, कसे खाते ते, कसे खाते ते. घाबरू नको रे, त्यातलं घेऊन नाही चाललं कुठं. खाली का माईक का, माईक का. मित्रांनो हे बघा किती आग लागली, कोणाच तरी शेतात शेत पेटलंय सगळं. आग विझवतोय वाटतं तो शेतकरी. अरे उसाचं रान आहे वाटते. काय नाही मित्रांनो, पाचट पेटवले. तुम्हाला वाटतं आग लागली, भारी वाटते बरं. शेकोटी कशी शेकोटी. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळी ना 7:30-8 वाजले ते, आणि आपण आजच्या ब्लॉगला इथेच एंड करतोय. गावाकडं असल्यामुळे ना जास्त शूट पण करता येत नाही मला, कारण काम वगैरे सांगतात आणि घरचे म्हणतात काय टाईमपास करता येते, बंद कर, जास्त जरा लक्ष दे कामाकडं. त्याच्यामुळं बरोबर फोकस नाही होते. पण चला, भारी वाटते, मस्त वाटते गावाकडं. इकडंच राहा वाटते, चांगलं आहे, मस्त रे. सगळं काम आपल्या, आपण मनाचे मालक आहे, मर्जीचे. आपल्या कोण हे टाकणार नाही की बाबा हे कर, चल हे ते कर. मस्त वाटते. चला जेवण वगैरे करू, जेवायला बोलवतात ते. आता एडिटिंग वगैरे करणार आहे थोडी. आणि तुम्हाला वाटलं असं कशा बसलाय, हे बांधकामाचे ब्लॉक आहे, इथं रेंज येते थोडी, त्याच्यामुळे इथं वरती येऊन बसले. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, काहीतरी इंटरेस्टिंग भेटणार आहे उद्या. तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.